दिवाळी आलेली आहे. आपण ह्या दिवाळीला काय स्पेशल बनवायचं? तर मी आज तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते म्हणजे खुसखुशीत असे चिरोटे किंवा त्याला ख्वाजा म्हणतो. तर अगदी साध्या, सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत आणि त्याला काय-काय साहित्य लागणार आहेत, अगदी बेसिक साहित्य लागणार आहे. तर बघूया आपण कसे बनवणार आहोत. तर इथे मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे. 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि इथे 1 वाटी धुवून घेतलेला आहे तांदूळ आणि थोडासा तो असा फॅन खालीच वाळवलेला आहे आणि बस आणि तूप एवढंच लागणार आहे. तर इथे आपण सर्वात आधी 2 वाटी मैदा घेणार आहोत. तर त्यात पण जितका लागेल आपल्याला तितकाच घेणार आहोत. तर इथे 1 वाटी आणि थोडासा दुसरी वाटीच्या पण कमी असा मैदा घेतलेला आहे. तर त्यात थोडंसं मीठ चवीनुसार आणि थोडं-थोडं पाणी ॲड करून आपण त्याचं कणिक भिजवून घेणार आहोत. तर खूप घट्ट पण नाही आणि खूप सैल पण नाही भिजवायचं आहे. एकदम मध्यम असं पीठ भिजायचं आहे आपल्याला. तर बघू शकता तिथे आपलं जे काही पीठ होतं मैदा तर तो त्याचं कणिक बनून झालेलं आहे आणि त्यात थोडंसं तेल ॲड करायचं आहे. तर कणिक अगदी एकदम छान असं जितकं आपण त्याची मशागत करणार तितके आपले जे काही चिरोटे आहेत तर ते खूप छान बनणार आहेत. हलके होणार, छान त्याचे पदर सुटणार. तर बघू शकतात अशा पद्धतीने आपल्याला पीठ भिजायचं आहे. आणि मी इथे जे तांदूळ वॉश करून आणि वाळून घेतले होते, तर ते अर्धेच घेतलेले आहे, म्हणजे अर्धी वाटी आणि मिक्सरमधून बारीक करून घेतले. तर बारीक करताना सुद्धा थोडंसं करमरीत बारीक करायचे आहे. खूप पण बारीक नाही करायचं आहे. त्यात आपण एक छोटी वाटी तूप ॲड करणार आहोत. तर इथे आपल्याला जसं लागणार आहे, तसं तूप ॲड करायचं आहे. तर इथे मला परत 1 वाटी आणि थोडंसं वरती असं तूप लागलेलं आहे. तर इथे तांदळाचं जे काही मिश्रण आहे तर ते आपलं बनून झालेलं आहे आणि जे आपण कणिक भिजवलेलं होतं तर त्याचे आपण छोटे छोटे 6 गोळे करून घेणार आहोत. आणि एक एक करून आपल्याला जवळपास 6 चपात्या आपण लाटून घेणार आहोत. चपाती लाटत असताना खूप पातळ लाटायची आहे, जेणेकरून आपले जे काही पदर असतात तर ते तळल्यानंतर खूप छान पद्धतीने सुटत असतात. तर अशा पद्धतीने एक एक करत पूर्ण 6 पोळ्या आपण लाटून घेणार आहोत. तर इथे 6च्या 6 आपल्या चपात्या लाटून झालेल्या आहेत आणि त्यावर आपण जे काही तूप आणि तांदळाचं मिश्रण केलेलं होतं तर ते लावून घेणार आहोत. तर इथे आपल्याला स्प्रेड करत असताना हाताने स्प्रेड करायचंय. कारण चमच्याने जेव्हा आपण करतो ना तर ते बिलकुल स्प्रेड होत नाही, म्हणून हाताने खूप चांगल्या प्रकारे होतं. तर तसं आपण इथे तांदळाची जी काही पेस्ट बनवलेली आहे तांदूळ आणि तुपाची ती हाताने स्प्रेड करायची आहे. तर इथे जवळपास पोहे खायचा 1 चमचा आपल्याला प्रत्येक पोळीला एक मिश्रण लागणार आहे. तर अशा पद्धतीने 3 पोळ्या आपण मिश्रण लावून तयार करणार आहोत. आणि जेव्हा आपण पोळ्या लाटून ठेवतो, ज्या आपण 6 पोळ्या लाटणार होतो, त्या एकावर एक ठेवतो, तर तेव्हा प्रत्येक पोळीच्या मध्ये जेव्हा आपण दुसरी पोळी एकावर एक ठेवत असतो, तर प्रत्येक पोळीनंतर थोडंसं पीठ त्यावर आपण स्प्रेड करायचं, म्हणजे जेणेकरून आपल्याला जेव्हा पोळ्या लागणार आहेत तर तेव्हा त्या इझिली निघतात. तर इथे आपण तिघं पोळींना आपलं तूप आणि तांदळाचं मिश्रण लावून झालेलं आहे. तर एक एक करत आपण छोट्या छोट्या वळकुटी त्याची वाळून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने ती वळकुटी वाळून घ्यायची आहे आपल्याला आणि प्रत्येक एक पार्ट नंतर आपल्याला थोडंसा तूप आणि तांदळाचं जे काही मिश्रण बनवलेलं आहे तर ते लावायचं आहे. तर अशा पद्धतीने फोल्ड झालेलं आहे आपलं. तर इथे आपण थोडंसं लाटण्याने आणि किंवा हाताने दाबून घेणार आहोत आणि असे 2 पार्ट बनवायचे आहेत. आणि परत एकदा लाटण्याने वरून लाटून घ्यायचे आणि त्यानंतर आपण कटर किंवा पिझ्झा कटरने मी इथे
बारीक बारीक चिरोटे करून घेणार आहे। इथे तुम्ही चाकूच्या सहाय्याने सुद्धा करू शकतात। जेव्हा आपले चिरोट्यांचे पदर सुटतात तर ते सुद्धा आपण हाताने थोडे थोडे दाबून घ्यायचे, जेव्हा तेलात आपण तळायला टाकणार तेव्हा। तर बघा असे पदर सुटतात तर ते हाताने दाबून घ्यायचे। तर इथे आकार तुम्हाला जसा पाहिजे तसा तुम्ही देऊ शकतात। तर इथे मी थोडंसं मध्यम आकाराचे चिरोटे कापलेले आहेत। तर असंच दुसराही जो काही पार्ट आपण बाजूला काढून ठेवला होता तर त्यातही आपण चिरोटे करून घेणार आहोत। तर बघा असं हाताने दाबून घ्यायचे, जेणेकरून आपले जेव्हा आपण तळायला टाकणार तर तेव्हा ते त्याचे पदर बाजूला सुटत नाही। तर जो पदर आपल्याला निघालेला असेल तर तो अशा पद्धतीने छान पॅक करून घ्यायचा आहे। तर आता इथे दुसरा पण आपण चिरोट्यांसाठी अजून एक वळकुटी बनवून घेणार आहोत। तर इथे मी 3 पोळ्या ज्या बाजूला काढून ठेवलेल्या होत्या तर त्यांना असंच एक एक करत सर्वांना छान असं तांदूळ आणि तुपाचं मिश्रण लावून घेणार आहे। तर इथे तुम्ही तांदूळऐवजी मैदा वापरू शकतात किंवा कॉर्नफ्लॉवर सुद्धा वापरू शकतात। पण जेव्हा आपण हे खातो ना तर आपल्याला कळत नाही नेमकं आपण यात काय टाकलेलं आहे। खूप छान लागतात म्हणून तांदळाचा जास्त प्रेफरन्स राहील माझा। तुम्ही एकदा ट्राय करून बघा। तर सेम अशाच पद्धतीने तुम्हाला 3 पोळ्या करायच्या आहेत। तर आता उरलेलं सर्व जे काही मिश्रण आहे तर ते आपण इथे लावून देणार आहोत। तर दुसऱ्या बाजूला भरपूर असं तेल तापत ठेवलेलं आहे। तर तेल जवळपास 4 ते 5 मिनिट फुल गॅसवर तापू द्यायचं आहे। त्यानंतर मग आपल्याला जेव्हा वाफ कळते की अरे भरपूर तापलेलं आहे तेल, तर तेव्हा आपण त्यात जे काही चिरोटे बनवलेले आहे तर ते गरम गरम तेलात टाकायचे आहेत। त्यानंतर थोडंसं हलवून द्यायचे आणि एका साईडला आपल्या दुसरी पण वळकुटी बनवून घ्यायची। तर सेम जशी पहिली वळकुटी आपण बनवली होती चिरोट्यांसाठी तशी सेम दुसरी सुद्धा आपण बनवून घेणार आहोत। आणि त्याचबरोबर एका साईडला आपले छान पहिला जो काही घाणा होता चिरोट्यांचा तोही तळायचं काम चालू आहे। तर उरलेलं मी सर्व यात यूज करून घेतलेलं आहे। तर बघा खूप छान असा हा जो काही पदार्थ आहे खूप छान लागतो। तर हे जेव्हा आपण तळतो ना तर थोडंसं ब्राउनिश कलर येईपर्यंत आपल्याला चिरोटे तळून घ्यायचे आहेत। चिरोटे तळायला घाई नाही करायची। छान नंतर मंद आचेवर छान होऊ द्यायचे। तर तुम्हाला आता कलर दिसला असेल तर अशाच पद्धतीचा कलर येईपर्यंत आपल्याला चिरोटे तळून घ्यायचे आहेत। आणि कसा एक एक पदर त्याचा चिरोट्याचा छान असा सुटलेला आहे, खूप छान तयार होतात। तर इथे मी जे काही दुसरा घाणा आहे तर त्यातले पण जे काही चिरोट्यांचे पदर सुटले होते लाटताना किंवा कट करताना तर तेही मी छान असं प्रेस करून तेलात आता तळून घेणार आहे। आणि एका साईडला आता आपण पाक तयार करणार आहोत। तर इथे जवळपास अर्धा ग्लास मी पाणी घेतलेलं आहे आणि 1 वाटी साखर टाकली होती। पण मग थोडंसं अजून आपण गोड जसे लागतात तसं वाढवू शकता। तर इथे अर्धी वाटी परत मी थोडीशी साखर वाढून घेतलेली आहे आणि साखर वितळेपर्यंत आपल्याला गॅस फुल ठेवायचा आहे। तर इथे पाक कसा तयार करायचा, साखर वितळल्यानंतर आपल्या जो काही पाक बनतो ना तर त्याला फेस येतो। तर फेस आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जे काही आपण तळलेले चिरोटे आहेत तर ते त्यात ऍड करायचे आहेत। तर इथे आपला जो काही दुसरा घाणा होता तर तो तळायचं काम चालू आहे आणि एका साईडला आपला जो काही पाक तयार करतोय तर तो पण एका साईडला होतोय। तर इथे बघा पाकाला छान असा फेस आलेला आहे, पण मात्र चिरोटे आपले तयार झालेले नाहीयेत। तर आपण तेव्हा काय करू शकतो, थोडंसं पाणी ऍड करायचं 2-3 घोटाचं आणि परत
सेम प्रोसेस चालू ठेवायची आहे. तर इथे दुसरा जो काही घाणा होता तर तोही तयार झालेला आहे आणि इथे पाकाला आपल्या फेस पण आलेला आहे. तर इथे आपण आपले जे काही तळलेले चिरोटे आहेत तर ते आपण आता ॲड करून घेऊया आणि असंच पाकात छान असे हलवत राहायचे. तर आता चिरोटे किती वेळ हलवायचे तर ते मी तुम्हाला सांगते. तर जवळपास इथे 2 ते 3 मिनिटाची प्रोसेस आहे. तर चिरोटे हलवत असताना आपल्याला जाणवतं की जड जात आहे किंवा नाही. तर हळू पाक पक्का व्हायला लागतो आणि चिरोटे किती वेळ हलवायचे तर जोपर्यंत आपला पूर्ण साखर तयार होत नाही, एकदम सॉलिड असा टेक्स्चर येत नाही, तर तोपर्यंत आपल्याला हे चिरोटे पाकात हलवायचे आहेत. कुणाकुणाला असे सुद्धा आवडतात, तर तुम्ही असंही बनवू शकतात. पण मी जो आजचा प्रकार बनवणार आहे, तर तो असं साखर आपली जी आहे, तर थोडीशी सॉलिड फॉर्ममध्ये तयार होते. तर तोपर्यंत आपल्याला इथे चिरोटे हलवायचे आहेत. तर बघू शकतात इथे पूर्णपणे असं छान असं साखर आपली बाहेर यायला लागली. म्हणजे पूर्ण असं जो काही पाक आहे, तर तो पूर्ण झालेला आहे. म्हणजे खाली जो काही तुम्हाला थोडा फेस दिसत असेल, तो आता पूर्णपणे बंद झालेला आहे. तर अशा प्रकारे आपले चिरोटे तयार झालेले आहेत. तर एक-एक करत आपण जेवढे लागतील तेवढे आपण बाहेर काढून घ्यायचे. म्हणजे साखर आपल्याला कमी पाहिजेल असेल, तर बाकीची जी साखर आहे, तर ती आपण कढईत भिजत डायरेक्ट बेसिनमध्ये ठेवून द्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपले जे काही आजचे चिरोटे होते, तर ते खूप छान असे तयार झालेले आहेत. आता थोडा वेळ आपण थंड करून घेणार आहोत. तर बघू शकतात फक्त 1.5 वाटीमध्ये आपले एवढे चिरोटे तयार झालेले आहेत. आणि अजून एक अशी पद्धत आहे, की दुसरी आपण जो काही पाक तयार करतो ना, तर तो एक तारी पाक तयार करायचा आहे आणि जेव्हा आपण दोघं बाजूनी छान असे चिरोटे तळून झाले, की ते आपण त्या पाकामध्ये नुसतं 2 मिनिटं असं थोडासा डीप करायचे आणि लगेच काढून घेऊ शकतात. तर तेही खूप छान बनतात. तर हे मी थोडेसे क्रिस्पी बनवलेले आहेत. तर अशा पद्धतीनेही बनवू शकतात किंवा आपण नुसते पाकात डीप करून तसेही बनवू शकतात. तर